अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आशिष पाटकर, मला सांगा की तुम्ही आता मनोविकास इत्यादी दिवाळी अंकाचं काम बघता आणि तुमची सगळी प्रक्रिया दुहेरी आहे. म्हणजे तुम्ही संपादकही आहात आणि त्याचबरोबर तुम्ही त्याचे प्रकाशक आणि एकूणच सगळं व्यवस्थापनसुद्धा तुम्ही सगळं बघत असता. त्यामुळे त्याचं रेव्हेन्यू मॉडेल उभं करणं, ते वायबल होईल हे बघणं, हेही तुमचं काम प्रामुख्यानं असतं. मला एक सांगा, मुळामध्ये दिवाळी अंक इतके येत आहेत, संख्या वाढते आहे आणि तरीही ते वायबल होत आहेत. तरीही ते सगळे लोक वाचतात, त्याला जाहिराती मिळतात, त्याचं दिवाळी अंकांचं एकूण व्यवसाय पण बरा चाललेला आहे. या व्यवसायाकडे तुम्ही कसं बघता आणि एकूण दिवाळी अंक दरवर्षी काढावा, म्हणजे खरं म्हणजे त्याचं रेव्हेन्यू मॉडेल काय मला माहीत नाही, पण दरवर्षी काढावा बाकी सगळे उद्योग सोडून. कारण मला असं वाटतं की तुमच्यासारख्या प्रकाशकांनी समजा 4 पुस्तकं काढली तर कदाचित फायदा जास्त होऊ शकतो दिवाळी अंकांमध्ये एवढं सगळं गुंतवण्यापेक्षा. पण तरीसुद्धा दिवाळी अंक तुम्ही दरवर्षी अतिशय प्रामाणिकपणे निष्ठेनं काढत असता. तुम्ही स्वतः कसं बघता या सगळ्या प्रक्रियेकडे, काय काय म्हणणं आहे? सर, मला असं वाटतं की तुम्ही जे म्हणालात की 4 पुस्तकं काढली तर जास्त फायदा होईल. तर मुळात 4 पुस्तकं काढण्यासाठीच दिवाळी अंक आम्ही पाहतो की महाराष्ट्रामध्ये नवीन लेखक आहेत, नवीन टॅलेंट आहे. या सगळ्याला जर जोडून घ्यायचं असेल, ते काय लिहितात हे जर पाहायचं असेल, विषयांचं वैविध्य करायचं असेल, त्यामधले प्रयोग करायचे असतील, तर मला वाटतं की दिवाळी अंक हा ग्रेट प्लॅटफॉर्म आहे या सगळ्यासाठी. तर त्यामुळे आम्ही दरवर्षी अनेक लोकांना भेटतो, नवीन जे मुळात काही मनोविकाशी जोडलेले काही लोक आहेत, ते लेखक म्हणून असतातच आमच्याबरोबर, पण त्या पलीकडच्या अनेक लेखकांना आम्ही गाठतो, त्यांच्याकडनं लिहून घेतो. या निमित्ताने खूप चांगले विषय पुढे येतात आणि त्याची समजा आम्ही काय 10 प्रयोग केलेले असतील, पण त्यातले 4 प्रयोग हे पुस्तकांमार्फत पुढे नेता येतात. ते विषय पुस्तकाचे आहेत हे त्यानिमित्ताने कळतं. तर मला स्वतःला तर असं वाटतं की प्रत्येक प्रकाशन संस्थेने या प्लॅटफॉर्मचा चांगला उपयोग केला पाहिजे. बरोबर. या निमित्ताने खूप म्हणजे आपल्या फक्त पुणे मुंबईकडेच लिहितात असं नाही, तर गावोगावी जी लिहिणारी नवीन पिढी आहे त्यांच्या पर्यंत पोहोचता येतं, त्यांना लिहितं करता येतं. तर मला वाटतं हा ग्रेट प्लॅटफॉर्म आहे या सगळ्यासाठी. आणि शेवटी काय आहे की तुम्ही विषय हे पुस्तकांमधनं आणले आणि त्यानंतर पुढे एकदा ते म्हणजे पुस्तक प्रकाशित झाले की हा एकूण इकॉनॉमिकल हे बसत असावा. म्हणजे मला बरोबर. आशिष पाटकर, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. एका अर्थानं आशिष पाटकर असं म्हणतात की दिवाळी अंक हे एका अर्थानं कॅम्पस टेस्ट आहे. ज्याप्रमाणे कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये लोक टॅलेंट हंट करतात, तसं दिवाळी अंकांमधून टॅलेंट हंट होत असतं आणि नवनवे लेखक काय आहेत ते शोधता येतात. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि दिवाळी अंकांकडे या अंगानं प्रकाशक बघतात, हाही फार महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे. विनायक लिमेंकडे मला जायचं आहे. सकाळ माध्यम समूहानं यावेळी प्रयोग असा केला की शब्ददीप हा तर सकाळचा दिवाळी अंक जो आहे तो अत्यंत लोकप्रिय आणि अभिजात दिवाळी अंक मानला जातो. त्याचा एक अत्यंत असा वाचक तयार झालेला आहे, वाचक वर्ग की जो वाट बघत असतो शब्ददीपची, आम्ही वाट पाहतोय. त्याचं काम विनायक लिमे बघतात आणि त्याचप्रमाणे सकाळ माध्यम समूहानं पुन्हा प्रत्येक आवृत्तीचा असा एक दिवाळी अंक यावेळी प्रसिद्ध केलेला आहे. त्या प्रत्येक दिवाळी अंकाने आपापला एक प्रयोग केलेला आहे. विनायक लिमेंना आत्ता आशिष पाटकरांचाच मुद्दा घेऊन मला पुढे जायचं आहे की या दिवाळी अंकांचं काम करताना शब्ददीप असेल किंवा पुणे आवृत्तीच्या दिवाळी अंकाचं काम असेल किंवा सप्तरंग तुम्ही जे नियमितपणे करत असता, ते होत असताना नवे लेखक येणं, त्या नव्या लेखकांकडून लिहून घेणं, त्यांना विषय देणं, लेखक एका अर्थानं तयार होत जाणं, ही सगळी जी प्रोसेस आहे विनायक, तुम्हाला कशी वाटते ते? दिवाळी अंकासाठी प्रामुख्यानं पूर्वी पण आणि आत्ता पण प्रत्येक लेखक आपल्यातलं चांगलं काय देता येईल याचा विचार करत असतो. म्हणजे एक साधारण 25 वर्षापूर्वीचे दिवाळी अंक तुम्ही काढून बघितले तर त्यावेळेचे मान्यवर लेखक किंवा कवी दिवाळी अंकासाठी आपली चांगली साहित्यकृती कशी जाईल याच्याकडे लक्ष द्यायचे. आजही आम्ही जेव्हा अंकाची थीम ठरवत असतो तेव्हा कांबळे साहेब, पवार साहेब यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार जी काही थीम ठरवतो, यावेळेला आम्ही शब्ददीपमध्ये जाती व्यवस्थेसारखा जो प्रश्न आहे तो भालचंद्र नेमाडेंनी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर मांडला होता, पण तो दिवाळी अंकात विचार प्रक्रिया वाचकांना शांतपणे करता येते, समजून घेता येते, या हिशोबानं आम्ही तो विषय हाताळला. त्याच्यामध्ये भालचंद्र नेमाडेंची मुलाखत प्रदीप कुलकर्णींनी घेतली, ती त्यांची त्याच्यामागची भूमिका आणि त्याला रावसाहेब कसबेंनी उत्तमपणे केलेला प्रतिवाद हा त्या अंकामध्ये आहे. दैनिकाच्या अंकामध्ये रोजच्या बातम्यापेक्षा जे वेगळं आपल्याला द्यायचं आहे ते या दिवाळी अंकातनं मांडता येतं. दिवाळी अंकांचं जर एका वाक्यात
व्याख्या करायची झाली तर लोकप्रिय साहित्य आणि अभिजात साहित्य या दोघांना जोडणारा तो उत्तम असा पूल आहे, त्याचं ते व्यासपीठ आहे. त्या सगळ्या दृष्टीनं आम्ही अंकाचं काम करत असताना बघत असतो. अत्यंत चांगला मुद्दा विनायकने मांडलेला आहे की अभिजात साहित्य आणि लोकप्रिय साहित्य यांना जोडणारा पूल आहे असं विनायक रेमे म्हणतायत. आणि आशिष पाटकरांसाठी तो लेखक मिळवणारा पूल आहे, इंग्रजी पूल. तर हे दोन्हीही पूल या अर्थानं दिवाळी अंक खरं म्हणजे फार महत्त्वाचे आहेत. मला आता ब्रेक घ्यायचा आहे, पण राहुलकडे फक्त मी जातोय. राहुल, मला 30 सेकंद आता आहेत, नंतर ब्रेक घ्यायचा आहे, पुढे मी तुमच्याकडे येतो. मला फक्त एवढं सांगा, एकूण दिवाळी अंकाकडे तुम्ही जाहिरात माध्यमाचे अभ्यासक म्हणून कसं बघताय? जाहिरात माध्यमाचा अभ्यासक म्हणून बघताना मला एक संधी अशी दिसते दिवाळी अंकामध्ये की कित्येक जाहिरातकार असे असतात किंवा कित्येक कंपन्या अशा असतात की त्यांना सर्व प्लॅटफॉर्मवर पोहोचणं शक्य नसतं. म्हणजे आपण TV माध्यमातून घेऊया किंवा मग रेडिओ माध्यमातून सुद्धा जर त्याचं घेतलं तर त्याला ऑडियन्स म्हणजे प्रेक्षक संख्या जी असते ती मर्यादित होते. बरोबर. बऱ्याचसे स्मॉल बिझनेसेस, लघु उद्योग जे आहेत आणि प्रत्येक लघु उद्योगाचं एक बजेटही ठरलेलं असतं की मी वर्षातून 10,000 रुपये किंवा 20,000 रुपये ऍडव्हर्टिजमेंटसाठी फक्त खर्च करू शकतो. आणि हे मोजके पैसे अत्यंत प्रभावीपणे खर्च करण्यासाठी कुठलं माध्यम उपलब्ध सध्या असेल तर मला वाटतं ते मॅगझिन आणि दिवाळी अंक. तर त्या दिवाळी अंकाचं नाव मी दिवाळी अंकाचा प्लॅटफॉर्म मी प्रामुख्याने घेईल, कारण त्यातून जी विजिबिलिटी मिळते एकूण आणि थेट उत्पादन विकण्यात जे उत्पादनाचा मेसेज पोहोचवण्यात जे यशस्वी होऊ शकतात दिवाळी अंका माध्यमाद्वारे, मला वाटतं हे लघु उद्योजकांसाठी आणि स्थानिक. बरोबर. राहुल बरोबर. जाहिरातीच्या अंगाने सुद्धा दिवाळी अंकांकडे या पद्धतीनं बघता येणं शक्य. ही सगळी चर्चा आपण करणार आहोत. दिवाळी अंक कसे बदलत आहेत, ते धीट होत आहेत म्हणजे काय होत आहेत, आणि हे सगळं होत असताना एकूण जो वाचक आता वाढतो आहे, म्हणजे केवळ दिवाळी अंकांचाच नव्हे, पुस्तकं सुद्धा ज्या प्रमाणात खपत आहेत, ज्याप्रमाणे विकली जात आहेत, हे सगळं जे सुरू आहे, मराठी वाचन संस्कृती प्रगल्भ होते, या सगळ्या अनुषंगाने आपल्याला ही चर्चा अशीच पुढे न्यायची आहे. पण आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक.